पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा दुसरा व्हिडिओ आता जारी केलेला आहे। जाधव यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख कमर बाजवा यांच्याकडे दयेचा अर्ज पाठवण्यात आल्याचा दावा सुद्धा त्यामध्ये करण्यात आलाय। त्याचबरोबर 10 मिनिटे 10 सेकंदाच्या बनावट व्हिडिओच्या माध्यमातून जाधव यांच्याकडून कबुली जबाब घेण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय। 2005 आणि 2006 मध्ये आपण कराचीमध्ये आलो, तसंच 2014 नंतर भारतीय गुप्तचर यंत्रणेनं हेरगिरीसाठी पाकिस्तानात पाठवल्याचं जाधव सांगतात आणि या व्हिडिओमध्ये जाधव स्वतः हे सांगत असल्याचं दिसतंय। Indian Navy. I'm a commissioned officer in the Indian Navy, and my alias name was Hussain Mubarak Patel, and I was basically I had visited Karachi on 2 occasions in 2005 and 2006 for basic intelligence gathering on naval installations and subsequent detailed basically gathering and information on the landing sites around Karachi and various naval vessels or whatever I could gather about the Navy. The raw officials that started sniffing that the Modi government will be in power by 2014. So I was inducted and my services were handed over to Research and Analysis Wing. And the aim was to see that all the activities along the Makran coast and Karachi and Balochistan interior, Turbat and Quetta were to be organized and nicely coordinated. Subsequently, me along with Anil Kumar had a meeting with Alok Joshi, wherein the plans and the finalization of activities along the Makran coast and Karachi were finalized. I was stationed in Chabar, the Iranian port city, under a fictitious name, Hussain Mubarak Patel, and I was running a business there, Kanmida Trading Company. It was a discreet, non-embassy based operation, exclusively meant to conduct meetings with Baloch insurgents and terrorists. The aim of these meetings was always to see that the aims and the targets of RAW to conduct the various terrorist activities within Balochistan are conveyed properly to the insurgents. क्रूरतेसाठी खूप प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीम अर्थात LOC वरती यावर्षी तिसऱ्यांदा हल्ला करण्यात आलेला आहे। यामध्ये भारतीय लष्कराचे 2 जवान शहीद झाले आहेत। यावेळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जवानांनी त्यांचा खात्मा केलेला आहे। शहीद झालेले दोन्ही जवान हे महाराष्ट्राचे वीरपुत्र आहेत। यामध्ये औरंगाबादचे नाईक संदीप सर्जेराव जाधव वय 35 वर्ष आणि कोल्हापूरचे श्रावण बाळकू माने वय 25 अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत। भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यामध्ये बॅडचा एक सैनिक ठार झालेला आहे तर एक सैनिक जखमी झाला आहे। राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि विरोधकांनी मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या संदर्भामध्ये घोषणा केली आहे। राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरती चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये 16 विरोधी पक्षांची आज दिल्लीमध्ये बैठक झाली आणि त्यानंतर ही घोषणा करण्यात आली। या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, त्याचबरोबर नॅशनल कॉन्फरन्स, CPM, CPI सह इतर पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। काँग्रेसनं मीरा कुमार यांचं नाव घोषित केलं असलं तरी सुद्धा NDAकडे स्पष्ट बहुमत असल्यानं कोविंद यांचा विजय निश्चित आहे। मध्य प्रदेशमधल्या सर्वात मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यानं एका दिवसामध्ये 17 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। इंदोरमधील MY हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय, मात्र प्रशासनानं हे आरोप फेटाळलेले आहेत। काल रात्री अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानं ही घटना घडली आहे।